नमस्कार. LibreOffice रायटरच्या ट्रॅक चेंजेस व्हाईल एडिटिंग अ डॉक्युमेंट वरील स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. या ट्युटोरियलमध्ये आपण रायटरमधील डॉक्युमेंटचे पीयर रिव्ह्यू कसे करता येते ते शिकणार आहोत. आपण उपलब्ध डॉक्युमेंट उघडूया. रेकॉर्ड चेंजेस या पर्यायाच्या सहाय्याने डॉक्युमेंटमध्ये बदल आणि पीयर रिव्ह्यू कसा करायचा ते पाहू. या फीचरचा फायदा म्हणजे रिव्ह्यूवर काही कमेंट्स देऊ शकतो, टेक्स्ट समाविष्ट डिलीट करू शकतो, उपलब्ध टेक्स्टमध्ये बदल करू शकतो. हे बदल आपल्याला त्याच डॉक्युमेंटमध्ये स्पष्टपणे दिसतात. हे बदल ऑथर सहजपणे बघू शकत असल्यामुळे तो हे बदल मान्य किंवा अमान्य करू शकतो आणि या कमेंट्स डॉक्युमेंटमध्ये पुन्हा बदल करण्याचा त्रास न घेता त्यांचा समावेश करू शकतो. फाईल सेव्ह केल्यावर त्या कमेंट्सचा समावेश झालेला असतो. हे सर्व कसे करायचे ते बघूया. येथे आपण उबुंटू लिनक्स 10.04 ही ऑपरेटिंग सिस्टम आणि LibreOffice सूटचे व्हर्जन 3.3.4 चा वापर करणार आहोत. या ट्युटोरियलमध्ये आपण आधीच बनवलेल्या आणि सिस्टमवर असलेल्या काही डॉक्युमेंट्सचा वापर करणार आहोत. 7 reasons to adopt FOSS.odt आणि गव्हर्नमेंट सपोर्ट फॉर FOSS in India.odt. रायटर सुरू करण्यासाठी ॲप्लिकेशन्स, ऑफिस आणि नंतर LibreOffice रायटरवर क्लिक करा. 7 reasons to adopt FOSS.odt ही फाईल उघडा. रेकॉर्ड चेंजेस हा पर्याय सुरू करण्यासाठी एडिट मेनू खाली चेंजेस मधील रेकॉर्ड हा पर्याय निवडा. शो हा पर्याय सुद्धा निवडलेला असावा, यामुळे केलेले बदल वेगळ्या स्वरूपात दाखवले जातील. डॉक्युमेंटमध्ये मुद्दा क्रमांक 2 समाविष्ट करा. दुसऱ्या क्रमांकांच्या मुद्द्यावर जाऊन टाईप करा. लिनक्स इज अ व्हायरस रेझिस्टंट ऑपरेटिंग सिस्टम since each user has a distinct data space and cannot directly access the program files. एंटर दाबा म्हणजे मुद्दा क्रमांक 2 हा आता क्रमांक 3 होईल. समाविष्ट केलेले टेक्स्ट नव्या रंगात बदलल्याचे दिसेल. टेक्स्टवरून कर्सर फिरवा, आपल्याला एक मेसेज दिसेल. इन्सर्टेड श्री रंजनी आणि पुढे समाविष्ट केल्याची तारीख आणि वेळ. अशा प्रकारे डॉक्युमेंटमध्ये कमेंट करणारी व्यक्ती ओळखली जाऊ शकते. हे नाव संगणकावर LibreOffice इन्स्टॉलेशनच्या वेळी दिलेल्या युजरचे नाव असते. पहिल्या ओळीतील अवेलेबल हे स्पेलिंग दुरुस्त करा. आपल्याला केलेली दुरुस्ती दिसेल. पहिला मुद्दा डिलीट करा. It can be installed on all computers without restriction or needing to pay license fees to vendors. आपल्याला दिसेल की डिलीट नंतर मूळ ओळ डिलीट न होता डिलीट करण्यासाठी सुचवलेली ओळ म्हणून ती मार्क केली जाते. त्यावरून कर्सर फिरवा, आपल्याला एक मेसेज दिसेल. डिलीट श्री रंजनी आणि पुढे डिलीट केल्याची तारीख आणि वेळ दिसेल. समाविष्ट करणे, डिलीट करणे, टेक्स्टमध्ये बदल करणे अशा काही सुधारणा डॉक्युमेंटमध्ये करता येतात. एकापेक्षा अधिक व्यक्ती एकाच डॉक्युमेंटमध्ये बदल करू शकतात. एलो रायटर प्रत्येक बदल वेगवेगळ्या रंगांनी दाखवतो, ज्यामुळे प्रत्येक रिव्ह्यूअरचे काम वेगळे ओळखण्यास मदत होते. तसेच बदल केलेल्या टेक्स्टवर कर्सर नेल्यावर ते आपल्याला रिव्ह्यूअरचे नाव दाखवते. माझा सहकारी गुरु याने आधीच काही बदल केलेले डॉक्युमेंट उघडून मी त्यावर प्रात्यक्षिक करून दाखवणार आहे. गव्हर्नमेंट सपोर्ट फॉर FOSS in India.odt हे टेक्स्ट डॉक्युमेंट उघडा. या डॉक्युमेंटमध्ये अनेक गोष्टी समाविष्ट आणि डिलीट झाल्याचे आपल्याला दिसत आहे. समाविष्ट आणि डिलीट केलेल्या टेक्स्टवर कर्सर नेल्यावर हे बदल गुरु याने केला असल्याचा मेसेज दिसत आहे. खाली CDAC, NIC, NRC, FOSS are institutions of Government of India
which develop and promote FOSS हा मुद्दा समाविष्ट करा. आपल्याला दिसेल की गुरु याने बदल केलेल्या आणि आपण समाविष्ट केलेल्या टेक्स्टचा रंग वेगवेगळा आहे. समाविष्ट केलेल्या टेक्स्टवर कर्सर नेल्यावर इन्सर्टेड श्री रंजनी हा मेसेज दिसत आहे. ऑथरकडे डॉक्युमेंट परत जाण्यापूर्वी एका डॉक्युमेंटमध्ये एकापेक्षा अधिक व्यक्ती बदल करू शकतात. डॉक्युमेंट सेव्ह न करता ते बंद करा. आता रिव्ह्यूअरने केलेले बदल ऑथर मान्य किंवा अमान्य कसे करू शकतो ते बघू. गव्हर्नमेंट सपोर्ट फॉर फॉस इन इंडिया या डॉक्युमेंटमध्ये आपण असे समजूया की मी ऑथर आहे आणि गुरुने केलेले बदल मी मान्य किंवा अमान्य करू शकते. दुसऱ्या मुद्द्यावर जा. रिझन्स या डिलीट केलेल्या टेक्स्टवर राईट क्लिक करा आणि एक्सेप्ट चेंज पर्याय निवडा. आपल्याला टेक्स्ट डिलीट झालेले दिसेल, जो बदल रिव्ह्यूअरने सुचवला होता. नीड्स या समाविष्ट केलेल्या टेक्स्टवर राईट क्लिक करून एक्सेप्ट चेंज सिलेक्ट करा. रिव्ह्यूअरने सुचवलेला बदल स्वीकारला जाऊन आपल्याला टेक्स्ट नेहमीच्या स्वरूपात दिसेल. अशा प्रकारे रिव्ह्यूअरने सुचवलेले समाविष्ट किंवा डिलीट करणे हे दोन्ही बदल आपण मान्य करू शकतो. पहिल्या मुद्द्यावर जाऊन The OpenOffice document standard has been notified under this policy या डिलीट केलेल्या टेक्स्टवर राईट क्लिक करून रिजेक्ट चेंज निवडा. टेक्स्ट पुन्हा नेहमीसारखे होईल. रिव्ह्यूअरची डिलिशनची सूचना ऑथरने नाकारली आहे. मुद्दा क्रमांक 5 मधील गव्हर्नमेंट स्कूल्स इन दिस स्टेट्स अँड इन ओरिसा, कर्नाटका अँड तमिळनाडू लर्न लिनक्स वर राईट क्लिक करून रिजेक्ट चेंज निवडा. हे रिव्ह्यूअरने समाविष्ट केलेले टेक्स्ट डिलीट करेल. अशा प्रकारे प्रत्येक समाविष्ट किंवा डिलीट केलेले टेक्स्ट ऑथर मान्य किंवा अमान्य करू शकतो. शेवटी बदल मान्य किंवा अमान्य करून झाल्यावर एडिट मेनूमधील चेंजेस या पर्यायामधील रेकॉर्ड आणि शो हे पर्याय अनचेक करा. अनचेक्ड केल्यानंतर डॉक्युमेंटमध्ये केले जाणारे बदल मार्क केले जाणार नाहीत. रिव्ह्यूअरने दिलेल्या सर्व कमेंट्स मान्य किंवा अमान्य करून झाल्यावर त्यांचा फाईलमध्ये समावेश होण्यासाठी ती सेव्ह करायला विसरू नका. आपण ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. आता असाइनमेंट करू. डॉक्युमेंट उघडून त्यातील स्पेलिंगच्या चुका रेकॉर्ड चेंजेस मोडमध्ये दुरुस्त करा. येथे ही असाइनमेंट आधीच करून ठेवली आहे. सदर प्रकल्पाची माहिती देणारा व्हिडिओ खालील लिंकवर उपलब्ध आहे, ज्यामध्ये तुम्हाला या प्रोजेक्टचा सारांश मिळेल. तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल तर व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. जे विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होतात त्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया spoken-tutorial.org या संकेतस्थळाला जा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रोजेक्टचा एक भाग आहे. यासाठी नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT MHRD यांच्याकडून अर्थसहाय्य मिळालेले आहे. यासंबंधी माहिती spoken-tutorial.org/nmeict-intro या साईटवर उपलब्ध आहे. ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केलेले असून आवाज रंजना भांबळेंनी दिलेला आहे. आपल्या सहभागासाठी धन्यवाद.